एवढे निर्णय आपण घेतले, विकासाला चालना दिली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आणि आजही तुम्हाला त्या लाडक्या बहिणींनी सांगितलं बरोबर चाललंय, तुमचा मार्ग बरोबर आहे, खरं आहे. कारण शेवटी कुणी किती काही म्हटलं, विरोधकांनी काही अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हा आम्ही शब्द दिलेला आहे. आणि जे जे शब्द आम्ही दिले ते शब्द पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत. इतर लोकांसारखं प्रिंटिंग मिस्टेक, छपाईमध्ये मिस्टेक झाली असं म्हणणारे आम्ही नाही. एकदा दिलेला शब्द पाळणारे लोक आम्ही आहोत. बाळासाहेब सांगायचे शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा माघारी नाही. आणि म्हणूनच तुम्हाला माहित आहे, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंदी साहेबांचा शिवसैनिक, काही माझ्याकडे नसताना, अख्खं सरकार सत्तेवर असताना 40 आणि 10 50 आमदार माझ्या सोबत आले आणि 2022ला एक मोठा संघर्ष आणि उठाव या राज्याने पाहिला, देशाने पाहिला, जगभरातल्या सगळ्यांनी पाहिला. कोण आहे एकनाथ शिंदे? कोण आहे एकनाथ शिंदे? साधा कार्यकर्ता. पण तुम्हाला नव्हे सांगतो की त्यावेळेस देखील 8 मंत्री माझ्याबरोबर होते, मी मंत्री होतो. सत्ता सोडण्याचं काम, सत्तेवर लाथ मारण्याचं काम सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी आम्ही केले. आणि मला आपल्याला माहित आहे की जनतेने आम्हाला स्वीकारलं. 80 जागा लढवल्या, 60 जागा 80 जागा. आणि समोरचे आम्हाला म्हणत होते एकही जागा निवडून येऊ देणार नाही, ते 100 लढवून 20 जागांवर अटकले. मी तेव्हा म्हणालो होतो पहिल्याच सभेत, आपल्या विधानसभेच्या अधिवेशनात, मी आणि देवेंद्रजी मिळून 200 जागा निवडून आणू, 200 पेक्षा जास्त. 200 पेक्षा जास्त जागा निवडून नाही आणल्या तर गावाला शेती करायला जाईल हे म्हणणारा एकनाथ शिंदे आहे आणि दिलेला शब्द पूर्ण करणारा एकनाथ शिंदे आहे. महाराष्ट्राला माहित आहे. आणि म्हणून तुमचा विकास आराखडा जो आहे, खरं म्हणजे तुम्हाला विकास पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? तुमच्या भागाचा विकास पाहिजे. जसं इतर भागाचा विकास झाला तसं तुमचा विकास झाला पाहिजे. तुमचं कात्रज देखील मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. तिथल्या शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना, गावकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही लढताय. तुम्ही वैयक्तिक काहीच मागत नाही. आणि म्हणून तुमचं काम बघून मी मुख्यमंत्री असताना तिथं आलो होतो. आणि म्हणून आज मी तुम्हाला एवढंच सांगतो की विकास आराखडा असेल, तिथली वाहतूक कोंडी असेल, तिथले अनेक प्रश्न असतील, जे लोकांच्या हिताचं आहे तेच आम्ही करणार. पाण्याचा विषय जो आहे, जे लोकांना पाहिजे, ज्या मूलभूत सोयीसुविधा घेण्याचा अधिकार तुमचा आणि देण्याची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला मनापासून जास्त काही मी सांगत नाही, मी जास्त बोलत नाही, करून दाखवतो. आणि माझा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम असतो तो. त्यामुळे आता तुमच्या पाठीशी मी उभा आहे 100% आणि खंबीरपणे. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे, धनुष्यबाण आपल्याकडे आहे, सगळं आपल्याकडे आहे, जनता आपल्याकडे आहे. रोज प्रत्येक जिल्ह्यातले, तालुक्यातले लोक इथे येत आहेत, शिवसेनेमध्ये सामील होत आहेत, शिवसेनेवर विश्वास दाखवत आहेत. त्याचं कारण काय? त्याचं कारण एवढंच आहे की त्यांना माहीत आहे की एकनाथ शिंदे दिलेला शब्द, त्याचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची बगळी रेष. म्हणून लोक येतात. सुरेश सामंत तुमच्या संपर्कात आहे, राम आहे, आणि कोण आहे अजून कोण आहे तुमच्या आहे. आणि म्हणून उदय सामंत आणि यांना पण मनापासून